जय हिंद मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक नवीन भाग घेऊन आलो, शाब्दिक उदाहरणं. याच्यामध्ये काय असतात, खूप मोठे सारे प्रश्न दिसतात, परंतु त्याला सॉल्व्ह कसं करायचं ते आपल्याला थोडं अवघड जातं. तर आज आपण काय करणार त्याच्यावर चर्चा करणार आहे. बघा प्रश्न, आज जो काही टॉपिक आहे आपला शाब्दिक गणित कसे राहतात तर बघा. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. एका संख्येला 8 ने गुणले असता त्याच्या येणाऱ्या उत्तरामध्ये जर 99 मिळवले तर अंतिम उत्तर 171 येते, तर ती संख्या शोधा कोणती. तर आता इथं कोणती संख्या आहे काय आहे, तर बरेच लोक म्हणणार की ऑप्शन वरून जातो. तर ऑप्शन वरून जाण्याची पण काही गरज नाही आहे, 2 मिनिटांमध्ये याचं उत्तर निघू शकते. बघा आता तुम्ही आता काय म्हटलं, एका संख्येला 8 ने गुणले. आता कोणालाच कधी काही माहित नाही राहत की ती संख्या कोणती होती. तर आपल्याला कधी प्रश्नामध्ये म्हटलं एका संख्येला गुणले, एका संख्येला भागले, एका संख्येला मायनस केले, असं काही म्हटलं तर आपण त्यावेळेस मानून घ्यायचं ती संख्या होती एक्स. ती संख्या होती एक्स. एक्स म्हणा, वाय म्हणा, झेड म्हणा, पण काहीतरी माना. आता मी मानलं ती संख्या होती 8. आता एका संख्येला 8 ने गुणले म्हणते, तर एकच संख्या मानली आपण, एक्स होती, त्याला 8 ने गुणले. ठीक आहे, 8 ने गुणले असता येणाऱ्या उत्तरामध्ये जर 99 मिळवले, 99 काय म्हणते मिळवले. आता एका संख्येला 8 ने गुणाकार केला, त्याच्यामध्ये जर 99 मिळवले, 99 ऍड केले, तर अंतिम उत्तर 171 प्राप्त होते. तर म्हटलं की ती संख्या सांगा कोणती होती. तर ती संख्या कोणती, बस ही झाली आपली रचना. आता याला सॉल्व करा बस बेसिक प्रकारे एकदम. 8 गुणिला x म्हटलं तर किती होणार 8x. आणि कधीही लक्षात ठेवायचं ही संख्या आहे आणि याला लागलाय चलपद म्हणजे एखादं व्हेरिएबल लागलं असेल तर त्याला तिथेच ठेवायचं. आता ही संख्या इथे प्लस मध्ये या संख्येजवळ जर जाणार तर काय होणार मायनस मध्ये, ते 171 मधून 99 मायनस होणार. तर इथं राहिला 8x बरोबर 171 मायनस 99. तर तुम्ही 171 मधून 100 मायनस करून पहा किती राहतात 71. आणि एक आपल्याला एक्स्ट्रा मिळवायचा होता म्हणजे येणार किती 72. नाही येत असेल तसं बघा, 171 मायनस 99. 11 मधून 9 मायनस झाले किती राहतात 2, हातचा परत दिला. 17 मधून 10 मायनस झाले किती राहतात 7, हातचा परत दिला. 1 मधून 1 गेला 0, तरी उत्तर किती येतं 72. तर आपल्याला x ची किंमत शोधायची होती. x इथेच ठेवा, 8 इथे गुणेला बरोबर चिन्हाच्या त्या बाजूने गेल्यानंतर काय होणार भागेला येणार 8. तर 8 1 8 आणि 8 9 किती होतात 72. म्हणजे x बरोबर किती आलं 9. x बरोबर किती आलं 9. 8 1 8 8 9 72. x बरोबर किती आलं 9. म्हणजे आपण x काय मानत होतो ती संख्या. तर ती संख्या किती असणार बेटा, ती संख्या असणार 9. थोडा समजण्याचा प्रयत्न करा, फक्त भाषा समजली आपल्याला ते येऊन जातं, काही टेन्शन नाही. आगे बढा. पुढचा सेम तोच प्रकारचा प्रश्न. एका संख्येच्या 1/9 मधून 9 वजा केले असता उत्तर 9 येते, तर ती संख्या कोणती. ठीक आहे, तर आपल्याला कधीही प्रश्नामध्ये म्हणणार नाही ही संख्या होती काय संख्या होती, तर आपण ऑप्शन वरून वगैरे जाण्याचा प्रयत्न नका करू. तर अशा वेळेस काय करायचं, ती संख्या आपल्या मताने मानून घ्यायचे एक्स आहे. मानलं आपण ती संख्या होती एक्स. ज्या प्रश्नाचा उल्लेख मध्ये चालू आहे प्रश्नामध्ये ती संख्या आपल्याला शोधायची आहे, ती संख्या शोधायची, आपण ती मानली एक्स होती. आता एका संख्येच्या म्हणजे एक्स जेव्हाही प्रश्नामध्ये चे असं कुठे दिसणार प्रश्नामध्ये, तर लिहायचं गुणाकाराचं चिन्ह. एका संख्येच्या च्या म्हटलं म्हणून गुणाकार 1/9 मधून 9 वजा केले, म्हणजे एका संख्येच्या 1/9 मधून 9 वजा केले असता उत्तर 9 प्राप्त होते. अंतिम उत्तर किती होते 9 प्राप्त. ही झाली याची मांडणी. एकदा समजली असेल तर पाहून घ्या. ठीक आहे, आगे बढा. आता ही संख्या आहे, संख्येला संख्येकडे पाठवा आणि हा x इथे गुणायला होणार, म्हणजे x भागेला किती येणार 9. आणि बरोबर हा 9 इथे मायनस मध्ये त्या बाजूने गेल्यानंतर काय होणार प्लस मध्ये. तर x भागेला 9 बरोबर 9 अधिक 9 किती होतात 18. x ची किंमत शोधायची आहे. 9 इथे भागेला त्या बाजूने गेल्यानंतर काय होणार गुणेला, तर 18 गुणेला 9. तर x बरोबर किती होते 18 9 किती होतात 162. म्हणजे ती संख्या कोणती होती, ती संख्या मानत होतो आपण x ची किंमत किती आली 162. म्हणजे आपलं उत्तर किती राहणार 162. आगे बढा. आगे नेक्स्ट. एका संख्येची 7 पट आणि 4 पट यांची बेरीज 66 आहे, तर त्या संख्येची तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती. काही घाबरण्याचा प्रयत्न नाही करायचा, एकदम टेन्शन निवांतपणे प्रश्न वाचायचा. आपल्याला जर संख्या दिली नसेल तर आपण ते आताच सांगितलं की ती संख्या मानून घ्यायचं बेसिक प्रकारे एक्स. मानलं ती संख्या होती एक्स.
आता जसा प्रश्न म्हणते त्या प्रश्नानुसार जायचं. एका संख्येची 7 पट म्हणते, मग याची 7 पट म्हटलं तर किती होणार 7x, आणि त्या संख्येची किती म्हणते 4 पट, त्या संख्येची 4 पट, याची 4 पट 4x झाली. यांची बेरीज म्हटलं म्हणून यांची बेरीज करा. यांची बेरीज किती आहे 66, यांची बेरीज किती आहे 66. असं प्रश्नामध्ये म्हणत आहे, मी काहीच म्हटलं नाही. ठीक आहे. 7x आणि 4x किती होतात 11x बरोबर 66. x बरोबर काय होणार 66 भागेला 11, कारण की 11 इथे गुणेला या बाजून आल्यानंतर भागेला. तर 11 1 11 आणि 11 सक 66, म्हणजे x बरोबर किती आलं 6. x ची किंमत किती आली मित्र, x ची किंमत आली 6 बरोबर. तर आता आपण शोधायचे आहे त्या संख्या कोणत्या आहे. तर ती संख्या होती पहिली त्या संख्येची 7 पट. आता त्याच्यानंतर काय करा तुम्ही, तर नंतरचा प्रश्न वाचा. तर त्या संख्येची तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती. मग आता त्याची 7 पट म्हणजे 7x आणि त्याची 4 पट म्हणजे 4x, कारण की त्याने तेवढ्याच पटीचे म्हटलं होतं. ठीक आहे. तर मग x ची किंमत आली 6. तर ठेवा तिथे x ची किंमत 6 आली. इथे 6 जर ठेवले 7 गुणेला 6 साईनसाठी किती होतात 42, आणि इथे x ची किंमत 6 ठेवले 4 गुणेला 6 6 जो किती होतात 24. आता याने म्हटलं या दोघांची वजाबाकी किती, त्यांची वजाबाकी किती. तर 42 - 24, तर 42 - 24 जर केलं तर किती येतात उत्तर 18. तर 42 - 24 बरोबर किती येते उत्तर 18. त्याने विचारलं तर वजाबाकी किती येणार, वजाबाकी किती येणार 18. ओके ठीक आहे. पहा बघा तुम्ही एकदा आगे नेक्स्ट. एका संख्येतून प्रश्न जास्त लंबा चौडा दिसला तर घाबरायचं नाही, एकदा त्याला शांततेत वाचायचं. पहिला भाग वाचायचा, त्याच्यानंतर दुसरा भाग वाचायचा. बघा आता, एका संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागल्यास भागाकार 2 येते. तर भागाकार 2 येते, हे झालं पहिलं वाक्य. त्याच्यानंतर दुसरं वाक्य सुरू झालं तर पहिले आपण काय करू, या प्रश्नाचं उत्तर इथपर्यंत काढण्याचा प्रयत्न करू. एका संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागले. आता ती संख्या आपल्याला माहित नाही, ती मानलं आपण x होती. एका संख्येतून 8 वजा करून जे काही प्राप्त होणारं उत्तर आहे त्याला 8 ने जर भागलं तर भागाकार किती येतो म्हणते 2. तर भागाकार किती येतो 2. ही झाली रचना, ही झाली याची मांडणी. तर नंतर तरच्या आधीचं जे वाक्य होतं त्याच्याबद्दल ही माहिती. एका संख्येतून 8 वजा केले 8 ने भागलं तर उत्तर 2 येते. 8 भागेला तिकडे गेल्यानंतर काय होणार गुणेला, म्हणजे x - 8 बरोबर 2 गुणेला 8. तर x - 8 इथेच राहणार. 8 दोन्ही किती होतात 16. हा 8 मायनस मध्ये त्या बाजून गेल्यानंतर काय होणार प्लस मध्ये. तर x बरोबर 16 अधिक 8. तर x बरोबर काय आला 24. आधी आपण ती संख्या शोधली कोणती आहे 24. आता आपण संख्या शोधली ती संख्या कोणती आहे 24. ठीक आहे. आता त्याच्यानंतर नंतरचं वाक्य काय म्हणत आहे, तर त्या संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येला 4 ने जर भागले तर भागाकार सांगा किती. तर नंतरचं वाक्य वाचा तुम्ही. आता त्या संख्येतून म्हणजे आपण ती संख्या मानली होती x आहे, त्याच्यातून 4 वजा करून त्याला जर 4 ने भागलं तर अंतिम उत्तर काय प्राप्त होते हेच विचारलं आपल्याला. हे विचारण्यात आहे प्रश्नामध्ये. तर आता ती संख्या होती x, x ची किंमत आली 24. तर ठेवा इथे 24. 24 - 4 भागेला 4. आता याचं जे काही उत्तर राहणार ते आपलं प्रश्नाचं उत्तर राहणार. 24 मधून 4 मायनस झाले किती राहते 20, आणि भागेला करा 4. तर 4 × 4 आणि 4 × 5 किती होतात 20. म्हणजे ती संख्या कोणती होती, ते अंतिम उत्तर किती प्राप्त होणार 5. अंतिम उत्तर किती प्राप्त होणार 5. ओके आगे बढा. वाचा पुढचा प्रश्न. जर क्रमाने येणाऱ्या 3 अंकांची बेरीज 15 आहे तर त्यातील मधल्या अंकाचा वर्ग काय असेल. जर क्रमाने येणारी जर काही संख्या असेल, क्रमाने येणाऱ्या अंकांची जे 3 संख्या देऊ, 4 संख्या देऊ, 5 अंक देऊ, काही देऊ, तर अशा वेळेस काय करायचं, 3 अंकांची बेरीज म्हटलं ना, तर 3 अंकांची बेरीज किती आहे 15. 3 अंकांची बेरीज आहे 15. 3 अंकांची बेरीज 15 आहे. 3 अंकांची होती म्हणून याला 3 ने भाग द्या. 3 ने जर याला भाग दिला 3 × 5 किती होतात 15. म्हणजे बरोबर मिळते आपल्याला मधातली संख्या. कोणती संख्या मिळते मधातली. आता मधली संख्या जर क्रमाने म्हटलं तर मधली संख्या जर 5 असेल तर त्याच्या पुढची काय असणार 6. याच्या आधी काय असतं 4. बघून घ्या तुम्ही 4 आणि 5 9, 9 आणि 6 किती होतात 15. म्हणजे बरोबर 15 बेरीज आहे का नाही आहे. मधली संख्या कोणती आहे 5. मधली संख्या कोणती आहे 5. म्हणजे जर आपल्याला क्रमागत 4 संख्या जर दिल्या असतात तर 4 ने भाग दिला असता. जर आपल्याला 5 संख्या दिल्या असतात आपण 5 ने भाग दिला असता. आता आपल्याला म्हटलं तर 3 संख्या, 3 अंकांची बेरीज किती आहे 15. म्हणून या 15 ला आपण 3 ने भाग दिलं, उत्तर किती आलं 5. तर मधली संख्या प्राप्त झाली आपल्याला. याला म्हटलं जाणार मधली.
मधली संख्या. आता प्रश्नामध्ये काय म्हणते, तर त्या मधल्या संख्या अंकाचा वर्ग काय असेल. तर आता आपल्याला 5चा वर्ग नाही काढता येत का. मधली संख्या 5 आणि त्याचा वर्ग किती असेल 25. तर आपलं उत्तर किती राहणार 25. ठीक आहे. ओके, चलो आगे बघा. आता हा जबरदस्त प्रयत्न क्वालिटीचा प्रश्न बघा, खूप छान प्रश्न आहे. वाचा तुम्ही एकदा, घबराने का नाही, शांततेत वाचा. 2 प्रकारे मी सांगण्याचा प्रयत्न करणार बघा. एका प्राणी संग्रहालयात काही हरिण व मोर आहेत. त्यांच्या शिरगंती म्हणजे डोकी मोजले, बरोबर. शिरगंतीप्रमाणे त्यांची एकूण संख्या 80 आहे. तसेच त्यांच्या पायांची एकूण संख्या 200 आहे. तर मोरांची संख्या किती. ठीक आहे बघा. आता मी कोणकोणते प्राणी आहे, हरिण आहे, नंतर कोणता आहे, मोर. मी मानलं की हरणांची संख्या x आहे आणि मोरांची संख्या y आहे. 2 पद्धतीने सांगणार तुम्हाला बघा. मानलं हरणांची संख्या x आहे तर मोराची संख्या y आहे. एका प्राणी संग्रहालयात काही हरिण व मोर आहेत. त्यांच्या शिरगंतीप्रमाणे त्यांची एकूण संख्या, म्हणजे प्रत्येकाला एक एक डोकं असते, प्रत्येकाला एक एकच डोकं असते, 2-2 डोके नसतात, प्रत्येकाला एक एकच डोकं आहे, बरोबर. तर त्यांची शिरगंतीनुसार त्यांची एकूण संख्या 80 येते. मानलं x हरिण संख्या होती आणि y मोरांची संख्या होती. यांची संख्या जर पाहिलं तर यांचे डोके जर पाहिलं तर किती येतात 80. हे झालं समीकरण नंबर 1, जसं आपण शाळेत शिकत होतो ते. हरणांची संख्या x मानली, मोरांची संख्या y मानली, याची टोटल संख्या किती आहे म्हणते 80, असं प्रश्नात म्हटलं आहे. तसेच त्यांच्या पायांची एकूण संख्या. आता हरणाला किती पाय असतात 4 आणि मोराला किती पाय असतात 2. तर 4x होणार. त्यांच्या पायांची संख्या किती होणार 4x हरणाच्या. त्यानंतर मोराच्या पायाची संख्या किती होणार 2y आणि बरोबर यांची टोटल संख्या किती आहे 200. आता इथं काय करावं लागते, समीकरण नंबर 2. एक तर इथे दोन्ही समीकरणामधली एखाद्या संख्येची तरी किंमत नाही का आपल्याला सारखं करण्याचा प्रयत्न करावा लागते. एक तर x ची किंमत सारखी करा, नाही तर y ची किंमत सारखी करा. आता या दोन्हीमध्ये तुम्हाला जे वाटेल बेटर त्याची किंमत सारखी करा आणि उत्तर काढा. बघा दुसरे इक्वेशन किती आहे 4x प्लस 2y बरोबर किती आहे 200. आपण प्रयत्न करू पहिल्या समीकरणाला, या पहिल्या समीकरणाला 4 ने गुणाकार करू, जेणेकरून हा 4x ची किंमत कटून जाणार. 4 ने जर इथं गुणाकार झाला तर किती होणार 4x. 4 ने या संपूर्ण समीकरणाला गुणाकार करा 4x प्लस 4 ने y ला गुणाकार केला तर काय होणार 4y बरोबर. आणि 4 गुणेला 8 म्हटलं तर किती होणार 300. 8 चौक 32, 320. आता करा यांची वजाबाकी. आधी चिन्ह बदला. इथे मायनस होणार, इथे मायनस होणार, इथे मायनस होणार. हे प्लस आहे मायनस, हे प्लस आहे मायनस. ठीक आहे. आता इथं असं केल्यानंतर वरचे 4x प्लस आहे, खालचे 4x मायनस आहे, तर हे 2 कॅन्सल झाले बरोबर. 4y मधून 2y मायनस झाले तर काय होणार 2y शिल्लक राहणार बरोबर. मायनस चिन्ह आहे तर मायनस येणार. 320 मधून 200 मायनस झाले तर किती राहणार मायनस 120. मायनसने मायनस कॅन्सल. तर y बरोबर काय होणार 120. हा 2 इथे गुन्हेला इकडे आल्यानंतर भागेला, तर y बरोबर किती होणार, तर y बरोबर म्हटलं तर y बरोबर आलं 60. y बरोबर किती आलं 60. म्हणजे मोरांची संख्या y म्हणजे काय मानत होतं मोरांची संख्या किती आहे 60. आपल्याला प्रश्नात काय विचारलं तर मोरांची संख्याच विचारलं तर मोरांची संख्या किती आपली 60. मोरांची संख्या किती 60. मोरांची संख्या किती आहे तर 60. तर आपल्याला जर हरणांची संख्या विचारलं असतं किती, हरणांची संख्या किती, तर y ची किंमत किती आली y ची किंमत किती आली 60. तर कोणत्याही एका समीकरणात ठेवा. मी पहिल्या समीकरणामध्ये ठेवतो y ची किंमत x अधिक y बरोबर किती दिला आहे आपल्याला 80. पहिलं समीकरण होतं 80. y ची किंमत आहे 60. आपल्याला x ची किंमत शोधायची आहे बरोबर किती आहे 80. तर x बरोबर हे 60 इथे प्लस मध्ये त्या बाजूने गेल्यानंतर काय होणार मायनस 80 मायनस 60. तर x बरोबर किती येणार 20. तर x बरोबर किती येणार 20. x म्हणजे काय मानत होतो आपण हरिण. हरणाची संख्या किती असणार 20. हे तर झालं एक डिटेल पद्धतीनुसार. आणखी एक दुसरी पद्धत आहे याला. हे झालं त्याचं डिटेल आपण जसं शाळेमध्ये करत होतो तसं. ठीक आहे बघून घ्या एकदा. तर मोरांची संख्या किती आला 60. आपल्याला मोरांची संख्या विचारलं तर किती येणार 60. मी याला आणखी दुसऱ्या पद्धतीनं सांगतो बघा. हे झालं एक पद्धत. एक आणखी पद्धत आहे बघा, ती थोडं याच्यापेक्षा शॉर्ट आहे.
शॉर्टकटमध्ये कसं करायचं. याच प्रश्नाला आणखी कसं करू शकत होतं बघा. एका प्राणी संग्रहालयात काही हरिण आणि काही मोर आहे. त्यांची शिरगंती म्हणजे डोके जर काउंट केले तर किती वाढतात? 80. टोटल प्राण्यांची संख्या किती आहे? 80. त्याच्यामध्ये काही 4 पायाचे, काही मोर आहे, काही हरिण आहे. काय काही हरिण आहे, नंतर काही म्हणते काय मोर आहे. मोराला पाय असतात 2 आणि हरणाला पाय असतात 4. बरोबर. इथे थोडं समजण्याचा प्रयत्न करा. 1-2 प्रश्नामध्ये व्यवस्थित समजून जाणार. मोरांना पाय असतात 2, हरणाला पाय असतात 4. तर मी या 4 या संख्येला असं म्हटलं 2 पाय तर आहेच, 2 जास्तीचे पाय आहे. आताही पायांची संख्या हरणाला किती आहे? 2 आणि 2 किती होतात? 4. असं नका म्हणून पुढचे मागचे. असं न करता आपण काय केलं, हा डाटा मॅच करण्याचा प्रयत्न केला. मोराला पाय असतात 2 तर हरणाला पाय 2 तर असतात, 2 जास्तीचे असतात. ठीक आहे. इथून असा निष्कर्ष निघणार की 2 पाय तर प्रत्येकच प्राण्याला आहे. 2 पाय तर प्रत्येकच प्राण्याला आहे. तर टोटल प्राणी किती होते? 80. मग 80 प्राणी होते. प्रत्येकाला 2-2 पाय जर असते तर पायांची संख्या किती झाली असते? 160. 80 गुणिले 2 म्हटलं तर किती पाय झाले असते? 160 पाय झाले असते. पायांची संख्या किती झाली असते? 160. परंतु प्रश्नामध्ये म्हटलं त्यांच्या पायांची एकूण संख्या किती आहे? 200. त्यांच्या पायांची एकूण संख्या किती आहे? 200. तर आपल्या मत आहे यांच्या पायांची संख्या किती भरायला पाहिजे होती? 160. परंतु प्रश्नामध्ये म्हटलं आहे तर पायांची संख्या किती आहे? 200. आपण म्हणत आहे 160 आहे, प्रश्नात म्हणत आहे 200 आहे. या दोघांची वजाबाकी जर केली तर 40 पायांची संख्या काय होतात? जास्त होतात. 40 पायांची संख्या काय होतात? जास्त. आता 40 पायांची संख्या जास्त का झाली? कारण की हरणाला 2 पाय जास्त आहे. हरणाला 2 पाय किती आहे? जास्त आहे. तर 40 पायांची संख्या का जास्त आली? हरणाला 2 पाय जास्त आहे. तर मग 40 भागेला करा 2. बे 1 बे, बे 2 4. म्हणजे हरणांची संख्या होती 20. हरणांची संख्या जर 20 होती तर 80 मधून 20 मायनस झाले तर मोरांची संख्या किती राहणार? 60. अशा प्रकारे आपलं डायरेक्ट उत्तर निघू शकते. मान्य आहे, थोडा कमी समजला असेल. ठीक आहे. आणखी एक असाच प्रश्न ट्राय करून बघू आपण. ठीक आहे. बघा, एका शेतामध्ये काही गायी आणि गुराखी आहे उभे आहेत. त्यांच्या डोक्यांची एकूण संख्या 42 आहे. तसेच त्यांच्या पायांची एकूण संख्या 130 आहे. तर त्यांची प्रत्येकाची संख्या किती? बघा, सेम आता ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने करू. एका शेतात काही गायी आणि काही गुराखी उभी आहेत. त्यांच्या डोक्यांची एकूण संख्या 42 आहे. म्हणजे टोटल जे काही प्राणी आहेत ते टोटल जे काही प्राणी गुराखी आणि गायी हे टोटल प्राणी किती आहे? 42. कारण की डोक्यांची संख्या 42 आहे तर म्हणजे टोटल प्राणी किती असणार? 42. त्याच्यात काही गायी आहे, काही गुराखी आहे. आता गुराखीला पाय असतात 2 आणि गाईला पाय असतात 4. तर 4 या गोष्टीला मी म्हटलं 2 पाय तर आहेच गाईला, 2 जास्तीचे पाय आहे. ठीक आहे. 2 पाय तर आहेच, 2 जास्तीचे पाय म्हणजे टोटल किती पाय? आताही गाईला किती पाय? 2 आणि 2 किती होतात? 4च पाय. तर यावरून असा निष्कर्ष निघतो की 2 पाय तर प्रत्येकच प्राण्याला आहे. 2 पाय जर प्रत्येकच प्राण्याला असेल, टोटल प्राणी किती आहे? 42. तर 2 पाय प्रत्येक प्राण्याला आहे. तर 42 गुणिले 2 करा. तर पायांची संख्या किती याला मिळायला पाहिजे होती? तर 2 गुणिले 2 म्हटलं तर 4 आणि 4 दोन्ही किती होतात? 8. टोटल पायांची संख्या किती मिळायला पाहिजे होती? 84. परंतु प्रश्नामध्ये म्हटलं त्याने एकूण पायांची संख्या किती आहे? 130. प्रश्नामध्ये म्हटलं एकूण पायांची संख्या किती आहे? 130. तर मग किती पाय जास्त आले? तर 130 मधून 84 पाय मायनस करून टाका. 84 पायांची संख्या मायनस करा. तर 10 मधून 4 मायनस झाले तर 6, हातचा परत दिला. 13 मधून 9 मायनस झाले किती राहतात? 4. ठीक आहे, बरोबर. 13 मधून 9 मायनस झाले 4 राहतात. हातचा परत दिला. तर 46 पायांची संख्या जास्त झाली. 46 पायांची संख्या जास्त झाली का? कारण की गाईला पाय जास्त आहे, 2 पाय जास्त आहे. तर मग 46 भागेला करा 2. तर 46ने जर 2ने जर 46ला भाग दिला तर गायींची संख्या येते 23. 23 जर गायींची संख्या असेल, 23 जर गायींची संख्या असेल, 23 संख्या गायीची असेल तर 42 मध्ये 23 गायी आहे. तर गुराखीची संख्या किती? तर 42 मायनस 23 करा. तर 42 मायनस 23. 12 मधून 3 मायनस झाले तर 12 मधून 3 मायनस झाले तर राहतात 9. हातचा परत दिला. 4 मधून 3 मायनस झाले किती राहतात? 19. गायीची संख्या किती येणार? 19. गुराखीची संख्या किती येणार? 19.
गायीची संख्या किती येणार 23. 23 19 उलट दिलेलं आहे. तर गुराखीची संख्या ते 19 आणि गायीची संख्या किती 23. ठीक आहे, समजलं असेल. आगे बढाव. बघा, एका शेतामध्ये काही गायी आणि काही गुराखी उभे आहेत. त्यांच्या डोक्यांची एकूण संख्या 36 आहे. तसेच त्यांच्या पायांची एकूण संख्या 114 आहेत. तर त्या प्रत्येकाची एकूण संख्या किती असेल? चला तर मित्रांनो, आता तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सांगा कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे, चला तर मग आज भेटू. आजपर्यंत इतकंच. ठीक आहे, तोपर्यंत भेटू पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.